नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. होळी जवळ येते आणि होळीला पुरणपोळीही बनवलीच जाते. त्यासाठी आज आपण एकदम वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते बघतोय. यामध्ये मी तुम्हाला पुरण बनवण्याची आणि पुरणपोळीसाठी पीठ भिजवण्याची एकदम वेगळी पद्धत सांगणार आहे. यामुळे तुम्ही बनवलेली पुरणपोळी अगदी 3 ते 4 दिवस आहे तशी मऊ लुसलुशीत राहते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण डाळ शिजवून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे. ही डाळ मी विकतची घेतली आहे. तुम्ही घरामध्ये बनवलेलीही वापरू शकता. आता ही डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने हाताने छान चोळून धुवून घ्यायची. तर इथे डाळ 3 ते 4 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आता ही डाळ आपण शिजवून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलाय. आता ही धुवून घेतलेली डाळ या कुकरमध्ये काढून घेऊयात. कुकरमध्ये डाळ शिजवून घेताना यामध्ये पाण्याचं प्रमाण किती घालायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर इथे मी या वाटीने 1 वाटी डाळ घेतली होती. आता याच वाटीने डाळीच्या 3 पट पाणी यामध्ये घालायचं. म्हणजे ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने 3 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे. तुम्ही डाळ मोजण्यासाठी घरातलं जे भांडं वापराल पाणी घालताना त्याच भांड्याने मोजून 3 पट पाणी यामध्ये घाला. पाणी घातल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालायचं. हळद घातल्यामुळे पुरणाला कलर खूप छान येतो आणि तेलामुळे डाळ एकसारखी शिजली जाते. हळद आणि तेल घातल्यानंतर ते डाळीमध्ये एकसारखं चमच्याने किंवा हाताने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि कुकर गॅसवरती ठेवून मध्यम आचेवरती कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे तुम्ही घेतलेली डाळ कशी आहे, शिजायला वेळ लागतो किंवा पटकन शिजते त्यावरती कुकरच्या शिट्ट्या अवलंबून आहेत. डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे एका परातीमध्ये मी चाळण घेतली आहे. आता याच्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा असंही प्रमाण घेऊ शकता. आता हे पीठ चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये जो चोथा आहे तो बाजूला काढून घ्यायचा. गव्हाचं पीठ चाळून घेतलं की आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. हळदीमुळे पिठाला कलर छान येतो आणि पुरणपोळीही छान दिसते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हळद आणि मीठ पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं. हळद आणि मीठ पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षाही थोडंसं सैलसर पीठ इथे मळून घ्यायचं. तुम्ही हे पुरणपोळीचं पीठ मळताना यामध्ये एक छोटा अर्धा चमचा साखरही घालू शकता. साखर घातल्यामुळे ही पुरणपोळी लाटताना फुटत नाही आणि भाजल्यानंतर कलरही खूप छान येतो. तर इथे तुम्ही बघू शकता लागेल असं थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षाही सैलसर पीठ इथं मी मळून घेतलंय. तर इथे मी तुम्हाला पीठ भिजवण्याची एक नवीन पद्धत सांगणार आहे. त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलंय. आता यामध्ये आपण मळून घेतलेल्या पिठाचा गोळा ठेवायचा आणि त्यानंतर हा पिठाचा गोळा बुडेल एवढं पाणी या पातेल्यामध्ये घालायचं. तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा पूर्णपणे पाण्यात बुडालाय. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपलं पुरण बनवून होईपर्यंत हे पीठ असंच पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं. तर हे पीठ 1 ते 2 तास पाण्यामध्ये असंच भिजवून ठेवतात, पण आपण फक्त अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. पीठ मळून होईपर्यंत कुकरही 5 शिट्ट्या होऊन पूर्णपणे थंड झालाय. आता याच्यावरचं आपण झाकण काढूयात. त्यानंतर आपण डाळ शिजली आहे का ते पाहूयात. त्यासाठी थोडीशी डाळ मी चमच्यामध्ये घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ एकदम मस्त शिजली आहे. आता या डाळीतलं पूर्ण पाणी आपण निथळून काढूयात. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. त्यावरती अशा पद्धतीची चाळण ठेवायची आणि त्यावरती शिजवून घेतलेली डाळ घालायची. म्हणजे डाळीतलं पूर्ण पाणी निथळून जाईल. डाळ चाळणीवरती काढली की ती चमच्याने थोडीशी पसरवून घ्यायची. म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे तेही निघून जाईल आणि डाळ थोडीशी थंडही होईल. तर इथे मी तुम्हाला पुरण बनवण्याची एक नवीन पद्धत सांगणार आहे. त्यासाठी इथे डाळ मी थोडीशी थंड करून घेतली आहे आणि हे जे निथळून घेतलेलं पाणी आहे याला एळवणी म्हणतात आणि याची मी आमटी बनवून घेणार आहे. तर हे मी बाजूला ठेवते आणि जी डाळ आपण थंड करून घेतली आहे ती आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. तर इथे मी घेतलेलं मिक्सरचं भांडं मोठं आहे त्यामुळे मी सगळी डाळ एकाच वेळी वाटून घेणार आहे. तुमच्याजवळ जर भांडं लहान असेल तर तुम्ही 2 बॅचमध्ये ही डाळ बारीक करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता डाळ मिक्सरला वाटून घेतली आहे आणि एकदम बारीक पेस्ट याची तयार झाली आहे.
अशा पद्धतीने जर तुम्ही पुरण बनवून घेतलं तर तुमचंही पुरण एकदम पटकन तयार होईल, वेळही वाचेल आणि भांडीही जास्त पडणार नाहीत. तर इथे डाळ वाटून घेतली आहे. आता आपण पुरण बनवून घेऊयात. तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे. आता या कढईमध्ये आपण जी डाळ वाटून घेतली आहे ती काढून घ्यायची. तर इथे वाटून घेतलेली डाळ कढईमध्ये काढून घेत असताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे. वाटून घेतलेली डाळ कढईमध्ये काढली की आता यामध्ये गूळ घालायचा. तर बऱ्याच वेळा काय होतं, गूळ घालतानाही प्रमाण लक्षात येत नाही. कधीकधी पोळ्यात जास्तच गोड होतात किंवा गोडाला कमी होतात. तर इथे गूळ घेतानाही मी ज्या वाटीने डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलाय. तर गूळ घेतानाही अख्खा गूळ घ्यायचा नाही, चिरून किंवा खिसून घ्यायचा आणि तो हाताने दाबून वाटीमध्ये भरायचा. त्यामुळे एकतर पुरणपोळी गोडाला एकदम परफेक्ट होते आणि आपण जर गूळ खिसून किंवा चिरून घातला तर तो लगेच वितळतो आणि पुरणामध्ये मिक्स होतो आणि त्यामुळे पुरण पुढे जात नाही आणि पोळ्याही बनवल्यानंतर कडक होत नाहीत. गूळ घातल्यानंतर आता व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे एकसारखं मिक्स करत राहायचं. या ठिकाणी गॅसचा फ्लेम मी मीडियम ठेवलाय. गूळ पूर्णपणे वितळला की मिश्रण तुम्हाला थोडंसं सैलसर झालेलं दिसेल, पण जसं हे पुरण बनत जाईल तसं हे मिश्रणही घट्टसर होत जातं. तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण घट्टसर व्हायला लागले. तर या ठिकाणी पुरण जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट तयार झालं आहे का हे कसं ओळखायचं, त्यासाठी आपण जे पुरण तयार करून घेतोय त्यामध्ये ज्या चमच्याने आपण पुरण हलवतोय तो चमचा पुरणामध्ये मधोमध उभा करायचा. जर चमचा आहे तसा उभा राहिला तर तुमचं पुरण एकदम परफेक्ट तयार झालंय आणि जर चमचा पडला तर हे पुरण आणखी 2 ते 3 मिनटं अशाच पद्धतीने परतून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता चमचा आहे तसा पुरणामध्ये उभा राहतोय, म्हणजे हे पुरण एकदम परफेक्ट तयार झालंय. आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि इथे मी अर्धं जायफळ घेतलं आहे, यातलं थोडंसं जायफळ यामध्ये खिसून घालायचं. तुमच्याजवळ जर सुंठ पावडर असेल तर तीही तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याचप्रमाणे बडीशेपची पावडरही तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर आता यामध्ये एकदम थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे सर्व या पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅस चालू असताना जर तुम्ही यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ घातलं तर त्याचा वास या पुरणाला म्हणावा असा लागत नाही. त्यामुळे कधीही तुम्ही यामध्ये वेलची पावडर, सुंठ पावडर किंवा जायफळ घालाल तेव्हा गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच घालायचं, म्हणजे वेलची, जायफळ किंवा सुंठ पावडरीचा आहे असा सुगंध या पुरणामध्ये उतरतो. तर इथे आपलं पुरणपोळीसाठीचं पुरण बनवून तयार झालंय. आता आपण पीठ तयार करून घेऊयात. तर इथे मी पुरण तयार होईपर्यंत म्हणजे एक अर्धा तास हे पीठ पाण्यामध्ये अशा पद्धतीने भिजवून घेतलंय. आता हे पीठ पाण्यामधून परातीमध्ये काढून घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता पीठ पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे पहिल्यापेक्षा आणखी सैलसर झाले. आता हे पीठ पुन्हा एकदा हाताने अशा पद्धतीने जोर देऊन मळून घ्यायचं. हे पुरणपोळीचं पीठ जेवढं जास्त तुम्ही जोर देऊन मळून घ्याल तेवढी ही पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत तयार होते. तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये जेवढं पाणी होतं ते पूर्ण निघून जाईपर्यंत हे पीठ मी मळून घेतले. त्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये तेल घेतले. आता थोडं थोडं तेल हातावरती घ्यायचं आणि जोपर्यंत हे पीठ हाताला आणि परातीला चिटकायचं बंद होत नाही तोपर्यंत थोडं थोडं तेल घेऊन हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं. थोडं थोडं तेल घालून पीठ मळत गेलं की हाताला आणि परातीला चिटकायचं कमी येतं. त्यानंतर अशा पद्धतीने पीठ आपटायचं आणि हाताच्या मागच्या बाजूने अशा पद्धतीने जोर देऊन हे मळून घ्यायचं. तर यामुळे काय होतं, पीठ एकदम स्मूथ तयार होतं. पुरणपोळी अगदी हलक्या हाताने लाटून घेता तेव्हा अलगद पुढं सरकते आणि पुरणही या पुरणपोळीमध्ये सर्व बाजूनी पसरतं आणि पुरणपोळीही अगदी मऊसूत तयार होते. आणि या अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं तर तुम्ही बनवलेली पुरणपोळी अगदी 5 ते 6 दिवस म्हटलं तरी आहे तशी मऊसूद राहते. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ हाताला आणि परातीला चिटकायचं पूर्णपणे बंद झाले आणि इथे मी एक छोटी अर्धी वाटी तेल हे पीठ मळण्यासाठी वापरले. तर इथे एकदम परफेक्ट स्मूथ असा पिठाचा गोळा बनून तयार झालाय. पुरणपोळीसाठी एकदम परफेक्ट पीठ मळून तयार झाले. आता आपण पुरणपोळी बनवून घेऊयात. पीठ मळून झालंय, पुरणही तयार आहे. त्याचसोबत पुरणपोळी लाटण्यासाठी मी कोरडं पीठही घेतलंय. आता आपण पुरणपोळी बनवून घेऊयात. त्यासाठी कोरडं पीठ थोडंसं हाताला लावून घ्यायचं आणि मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घेऊन त्याचा पेढ्या एवढा गोळा तयार करून घ्यायचा.
तर आपण या ठिकाणी जेवढं पीठ घेतलं त्याच्या दुप्पट पुरण भरून पुरणपोळी बनवणार आहोत। गोळा तयार करून घेतला की हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि अशा पद्धतीने अंगठ्याने गोळा पसरवून घ्यायचा। लागेल असं थोडं थोडं कोरडं पीठ हाताला लावायचं आणि थोडासा मोठा असा हा गोळा पसरवून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवतेय त्याप्रमाणे हा गोळा पसरवून घ्यायचा आहे। तर इथे गोळा पसरवून घेतलाय। आता जे आपण पुरण तयार करून घेतलं आहे तर पिठाचा आपण जेवढा गोळा घेतला होता त्याच्या दुप्पट हे पुरण घ्यायचं आहे आणि त्या पुरणाचाही व्हिडिओत दाखवतेय त्याप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता जेवढं पीठ मी घेतलं होतं त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घेतलाय। त्यानंतर जो पिठाचा गोळा मी पसरवून घेतलाय त्यामध्येही थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने पुरणाचा गोळा घेऊन हलक्या हाताने प्रेस करायचा आणि खालच्या बाजूनी पिठाचा गोळाही प्रेस करायचा आणि अशा पद्धतीने हे पुरण भरून घ्यायचं। पुरण भरलं की अशा पद्धतीने याच्या कडा मिटवायच्या आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा। गोळा तयार करून घेताना वरच्या बाजूला जे अशा पद्धतीने पीठ आले ते काढून घ्यायचं नाही, तर ते गोळ्यामध्ये अशा पद्धतीने दुमडून घालायचं। आणि इथे तुम्ही बघू शकता पुरणपोळी बनवण्यासाठी घेतलेल्या पिठाच्या दुप्पट पुरण भरून गोळा तयार करून घेतलाय। आता अशाच पद्धतीने आणखी एक गोळा मी तुम्हाला तयार करून दाखवते। त्यासाठी कोरडं पीठ हाताला लावायचं, मळलेल्या पिठातला पेढा एवढा गोळा काढायचा, त्यानंतर गोळा पसरवून घ्यायचा आणि तयार केलेलं पुरण यामध्ये भरायचं। पुरण भरल्यानंतर गोळा मिटवायचा आणि अशा पद्धतीने गोलाकार करून घ्यायचा। आता आपण पुरणपोळी लाटून घेऊयात। त्यासाठी बनवून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि पोळपाटावरती घेऊन व्हिडिओत दाखवतेय त्या पद्धतीने हलक्या हाताने असा पसरवून घ्यायचा, म्हणजे आपण जे आतमध्ये पुरण भरले ते पुरणपोळीमध्ये सर्व बाजूनी एकसारखं पसरलं जातं आणि पुरणपोळी लाटताना ती कुठल्याच बाजूनी फुटत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोळा हलक्या हाताने पसरवून घ्यायचा। त्यानंतर आता त्यावरती पुन्हा थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि एकदम हलक्या हाताने गोल फिरवत एकदम पातळ अशी ही पुरणपोळी लाटून घ्यायची। पुरणपोळी तुम्ही बघू शकता पीठ किती छान तयार झाले, त्यामुळे अलगद पुढे सरकतीये। पुरणही या पुरणपोळीमध्ये सर्व बाजूनी पसरते। त्याचप्रमाणे पुरणपोळी लाटताना लागेल असं थोडं थोडं कोरडं पीठ भुरभुरून तुम्ही पुरणपोळी लाटून घेऊ शकता। आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी पुरणपोळी मी लाटून घेतली आहे। पुरणही या पुरणपोळीमध्ये सर्व बाजूनी पसरले। आता अशाच पद्धतीने दुसरी पुरणपोळीही मी तुम्हाला लाटून दाखवते। त्यासाठी बनवून घेतलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा, व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हलक्या हाताने आधी पसरवून घ्यायचा। त्यानंतर दोन्ही बाजूनी कोरडं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची। अधूनमधून लागेल असं कोरडं पीठ भुरभुरून ही पुरणपोळी लाटून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता दुसरी पुरणपोळीही लाटून घेतली आहे। या पुरणपोळीमध्येही पुरण सर्व बाजूनी पसरले। आता लाटून घेतलेली पुरणपोळी भाजून घेऊयात। त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झाला की लाटून घेतलेली पुरणपोळी तव्यावरती घालायची। पुरणपोळी भाजून घेताना लक्षात ठेवा पुरणपोळी ही हाय टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहे। खालच्या बाजूनी पुरणपोळी भाजली की आता हाताने सुरुवातीला पलटी करायची। पुरणपोळी सुरुवातीला उलटून घेताना चमच्याचा किंवा उलटण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर पुरणपोळी फुटू शकते। त्यामुळे सुरुवातीला हातानेच पुरणपोळी पलटी करायची। पुरणपोळी पलटी केली की तुम्ही बघू शकता खालच्या बाजूनी जशी पुरणपोळी भाजली जाते तशी वरच्या बाजूनी फुगायला लागली आहे। आता या पुरणपोळीला तूप लावून घ्यायचं। तुम्ही ही पुरणपोळी तेल लावून सुद्धा भाजू शकता, पण जर तूप लावून भाजली तर चवीला एकदम भन्नाट लागते। वरच्या बाजूने पुरणपोळीला तूप लावलं की आता पुरणपोळी पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूनेही तूप लावून छान खरपूस अशी भाजून घ्यायची। तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुरणपोळी किती मस्त फुगली आहे। आता पुरणपोळी पलटी करायची, दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायची आणि आता अशाच पद्धतीने अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी ही पुरणपोळी छान खरपूस अशी भाजून घ्यायची। आणि आता अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या लाटून आणि छान अशा भाजून घेऊयात। आणि इथे तुम्ही बघू शकता ही पुरणपोळी ही एकदम मस्त भाजून झाली आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व पुरणपोळ्या मी बनवून घेतलेत। पुरणपोळीचा कलरही तुम्ही पाहू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता पुरणपोळी अगदी एका हातामध्ये बसतीये एवढी मऊ लुसलुशीत तयार झाली आहे। तर तुम्हीही या होळीला या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या नक्की बनवून पहा।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा.